श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. प्रिय प्रेमळ भक्ता, मला ठाऊक आहे की तुला तुझ्या जीवनात कोणती आवश्यक असणारी गोष्ट प्राप्त करायची आहे. तू प्रत्येक वेळी इतरांचे भले करत आलेला आहेस. याच कारणामुळे आज तुला माझा हा देवी स्वरूपी संदेश प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आज काहीही करू माझा हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकण्यासाठी प्रयत्न कर. प्रिय भक्ता, मला सर्व काही ठाऊक आहे की तुझे शत्रू तुला प्रत्येक कार्यात खाली पाडण्याचे प्रयत्न करीत आहेत. होय, मी याच कारणाने आज तुझ्यासमोर हा देवी स्वरूपी संदेश आणला आहे की तुझ्या जीवनात कोणती मोठी चूक तू करत आहेस, ज्यामुळे तुला जीवनात यश, तुझे ध्येय प्राप्त होत नाही, हे सांगण्याकरिता आज मी तुझ्यासमोर आलो आहे. तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा उद्देश आहे. प्रिय भक्ता, तू मला नेहमी सांगतो मी कोठेही जाणार नाही. असे नाही की माझी वर्षाची मेहनत व्यर्थ जाईल. असे झाले तर माझ्यासह सर्वजण माझे शत्रू आणि माझी चेष्टा करतील. माझ्या प्रिय भक्ता, प्रत्यक्ष हिम्मत ठेव. तुझी मेहनत कधीही व्यर्थ जाणार नाही. तुला कल्पनेपेक्षाही जास्त मी देणार आणि तुझ्यावर कल्पनेपेक्षा जास्त मी प्रेम करतो, यावर विश्वास कर. मात्र आज या माध्यमातून संदेश मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तू तुझ्या जीवनाच्या उद्देशापासून भरकट जात आहेस. तुझ्या भविष्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी अनेक योजना तुझ्या मनात तयार सध्या होत आहेत. तू यश येण्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेस. आता तू सक्षम होशील. तुझ्या कुटुंबाला तू विचार केलेला सर्व आनंद दे. माझ्या प्रिय भक्ता, तू विचार केलेला सर्व आनंद दे. तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. तू आणि तुझ्या कुटुंबाला असे जीवन जगता येईल की ज्यामध्ये तुला कशाचीही कमतरता भासणार नाही. तुला सर्व काही प्राप्त होईल. घर, गाडी, पैसा, मान आणि सन्मान. प्रिय भक्ता, रातोरात तुझे आयुष्य बदलेल. तुझ्या जीवनाचा उद्देश नाही. तुझ्या मनात एवढी प्रबळ इच्छा आहे की तू फक्त मनाशीच विचार करत राहतो. यशाने तू तुझ्या जीवनाचे ध्येय गाठशील. तुझा संघर्ष आता संपणार आहे. मी तुला समाजाच्या कल्याणासाठी निवडले आहे. हे गुपित मी तुला या संदेशाद्वारे सांगितले आहे. तुला गरीब आणि आवाजहीनांना मदत करण्यासाठी खूप काही करायचे आहे. हे तुझे ध्येय आहे. हे तुझे जीवन आहे. मूळ उद्देश हे कधीही विसरू नको. तुला तुझ्या प्रत्यक्ष मामांचा संदेश आवडला की हा संदेश लाईक कर. तू सत्याच्या मार्गावर जा. अजिबात भेऊ नको. काळजी करू नको. भविष्यात एवढी प्रगती कर की तुझ्या कुटुंबाला तुझा अभिमान वाटेल. यामुळे तुझी समज इतकी वाढेल की तुझे नाव ओळखले जाईल. होय प्रिय भक्ता, हजारो शत्रू असूनही तू कधीच घाबरला नाहीस, डगमगला नाहीस. सर्वांच्या कर्माचा हिशोब तू माझ्यावर सोडलास. म्हणूनच आता तुला माझा मोठा न्याय तुझ्या समोर दिसल. तुझे शत्रू तुझी माफी मागतील, तुझ्यापासून दूर जातील आणि तुला कधीही त्रास देणार नाहीत. माझ्या प्रेमळ भक्ता, तू खूप काही सहन या जगामध्ये केलेले आहेस, पण तू सत्याचा मार्ग कधीही सोडला नाहीस. म्हणून आता तुझ्या दुःखाचा अंत होत आहे आणि चांगल्या काळाची सुरुवात होत आहे. मी तुझ्यावर आनंदी आहे. माझे
आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंट कर श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न प्रिय भक्ता. होय, मी तुला बिनधास्तपणे सांगतोय की तुझ्या जीवनात एक देवी स्वरूपी चमत्कार घडणार आहे. दिवसेंदिवस जे तुला करायचे होते ते प्रत्यक्ष तू करू शकशील. आता ते करण्याची वेळ देखील आली आहे. आता तुला तुझ्या मेहनतीचे फळ मिळेल. तू स्वतःला बदलण्यासाठी या जीवनात खूप सारी मेहनत केली आहेस, पण यावेळी तू खूप गोंधळलेला आणि अस्वस्थ आहेस. प्रिय भक्ता, तुला हे समजते तुझ्यासाठी काय बरोबर आणि काय अयोग्य आहे हे मला समजू शकले नाही. तू तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या तुझ्या हातात घेतल्या आहेस. तुला खूप काही या जीवनात करायचे आनंद, पण तुझं हे स्वप्न प्रत्यक्ष चक्काचूर झाले. तुझं मन कामाकडे धावतं. आता विचार करतोस मी हे प्रत्यक्ष केले पाहिजे आणि ते सुद्धा केले पाहिजे असे अनेको विचार सध्या तुझ्या मनात गोंधळ घालत आहेस, पण तू याच कारणामुळे काहीही करू शकत नाहीस. म्हणूनच तू खूप तणावाखाली आलेला आहेस. सर्व चिंता, तणाव आणि समस्या माझ्या चरणी ठेव, कारण काही वेळा सर्व काही बदलणार आहे. दिवस प्रत्यक्ष बदलणार आहेत. प्रिय भक्ता, मला तुला या संदेशाद्वारे काहीतरी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची आहे. तुझ्या आयुष्यात यश नेहमीच प्रत्यक्ष यायला तयार असते, पण तुझ्या चंचल मनामुळे तू खूप चांगल्या गोष्टी नेहमी गमावल्या आहेस. हे सत्य आहे. तू लहानपणापासून तुझ्याकडे चंचल स्वभाव, तुझं मन तुला एकाच ठिकाणी हजार स्वप्न प्रत्यक्ष दिसत नाहीत. जेव्हा तू काही करण्याचा संकल्प करतो तेव्हा तुला फक्त काहीच दिसतात. एक दिवसानंतर तुझे मन त्या कामापासून थोड्या थोड्या वेळाने दूर जाईल. तू इतर कामात भटकायला लागतो. त्यामुळे तुला मिळालेले यशही तुझ्या हाताबाहेर जाते. माझ्या प्रिय भक्ता, तू खूप हुशार आहेस. कोणतेही काम करण्याची तुझी पद्धत कौतुकास्पद आहे. तुझी विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता इतरांपेक्षा 10 पट अधिक आहे. लोक त्याशिवाय तू जे काही क्षेत्रात कार्य करतो, काम करतोस ते तू कोणतीही चूक न करता करतो, पण फक्त एका चुकीमुळे तुझी सर्व मेहनत आणि संघर्ष वाया जातो. माझ्या प्रिय बाळा, तू स्थिर राहून फक्त एकाच कामावर सध्या लक्ष केंद्रित केले तर तुला नक्कीच मी सांगतो की तुला यश मिळेल. वेळेपूर्वी तुला प्रचंड यश मिळेल याची मला खात्री आहे. हा संदेश ऐकला म्हणजे यावेळी पुन्हा जुनी चूक झाली पुनरावृत्ती करू नको. नशीब तुझ्यासाठी एक आनंद पसरवत आहे. एक मोठे यश तुझ्या दारात वाट पाहत आहे. माझ्या प्रिय भक्ता, होय, यावेळी तू बेफिकर राहिलास तर नक्कीच आनंदी राहशील आणि आयुष्यात पुढे जाशील. प्रिय भक्ता, काळजी करू नको. आता तुझा काळ बदलणार आहे आणि तुझा काळ अशा प्रकारे बदलेल याची तू कल्पनाही केला नसशील. अशा प्रकारे तुझा काळ बदलणार आहे. माझ्या प्रिय भक्ता, जे काही आज या संदेशाद्वारे मी तुला सांगत आहे ते सर्व काही सत्य आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. होय, मी तुला जे काही आज सांगत आहे सर्व काही सत्य आहे. हो माझ्या प्रिय भक्ता, मी या संदेशाद्वारे ज्या गोष्टी तुला सांगत आहे त्या गोष्टी खरोखर सत्य आहेत. त्यामुळे हे खास तुझ्यासाठी संदेश आहे. या संदेशाच्या शेवटी तुला तुझ्या जीवन जगण्याचे अर्थ समजून जाईल. त्यामुळे याला दुर्लक्ष करू नको. प्रिय भक्ता, आत्तापर्यंत
आतापर्यंत तू प्रत्येक संकटाचा सामना केला आहेस. अजून थोडा वेळ त्यांचा सामना कर आणि त्या दिशेने पुढे जा. तुझे गंतव्य तुझी पुढे वाट पाहत आहे. काळजी करू नकोस. काळजी करणे थांबव, कारण तू तुझ्या जीवनात योग्य दिशेने चालला आहेस. त्यापासून दूर जाऊ नको. ते कोणत्याही क्षणी मी लवकरच तुझ्या नावाने यशाच्या शिखरावर तुझ्यासोबत आहे. प्रिय भक्ता, तुझ्या नावाचा नक्कीच झेंडा फडकवेल ही मला प्रत्यक्ष खात्री आहे. मला तुला सांगायचे आहे की वाईट दिवस थोड्या दिवसात नाही तर टप्प्याटप्प्याने संपत आहेत. प्रेमाच्या प्रकाशाने भरलेला एक नवीन अध्याय खास तुझ्यासाठी लवकरच सुरू होत आहे. जो मित्र लवकरच उघडेल प्रिय भक्ता, तो दार उघडेल ज्यासाठी तू प्रार्थना केली होतीस. रात्रभर मोठा चमत्कार घडेल. फक्त माझ्या शक्तींवर आणि माझ्या संदेशावर विश्वास ठेव. आजच हा संदेश पूर्ण ऐकल्यानंतर प्रत्येकासोबत शेअर कर. प्रिय भक्ता, तू बसून आकाशाकडे का पाहतोस? आता तुझे पंख उघड, कारण जग फक्त उडताना पाहते. जो उडतो त्याला पाहते. त्यामुळे फक्त विचार करू नको की तुला जीवनात हे करायचे आहे आणि ते करायचे आहे. असा विचार करणे थांबव. तुझे पंख उघड आणि पुढे चालत राहा. तुझ्या सर्जनशीलतेसह कोठेतरी जाण्याची निवड कर. जिथे तुला आराम वाटेल, काहीतरी तिथे तू स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकतो. माझ्या प्रिय भक्ता, तुला जे काही हवे आहे ते साध्य कर. तू खूप सध्या यशाच्या जवळ आहेस, पण अशाच दुःखी मनाने, काळजीने, तणावाने भरलेला आहेस. प्रत्यक्ष तू तणावाने भरलेल्या मनाने कार्य करत आहेस. त्यामुळे ते करणे थांबव. प्रत्यक्ष तुझे जीवन बदलणार आहे. त्यामुळे मी तुझ्या समोर आलो आहे. क्षणभर सगळं आता विसरून जा. लक्षात ठेव, तुला काय हवे आहे, तुला काय आवडते. तुला लक्ष दिले नाहीस, परंतु सत्य हे आहे की तू स्वतःला विसरतोस आहेस. म्हणून लक्षात ठेव, तू आधी कसा होतास आणि तू तुझ्यासाठी काय परिस्थिती निर्माण केली आहेस. म्हणून आता तू तुझे पंख उघडायचे तुला आहेस. आता तुला तुझे उंच प्रत्यक्ष उडायचे आहे आणि शिखर गाठायचे आहे. तुला स्वतःशी जोडायचे आहे. आजचा संदेश खूप खास तुझ्यासाठी आहे. तो फक्त तुझ्यासाठीच आहे. आज मी तुला सांगतो, जीवन प्रत्यक्ष बदलण्यासाठी तुझे तयार आहे. आज मी तुला सांगणार आहे की आजपासून तुझे प्रत्यक्ष आयुष्य बदलू शकते. तुझ्या आयुष्यातील आनंद अनेक पटीने वाढू शकतो. तुझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी तुला स्वतःपेक्षा अत्यंत जास्त महत्त्व देते. अशी व्यक्ती आहे जी व्यक्ती निराशेतही तुला आशेची प्रतिमा दाखवते. ती आजपासून दूर प्रत्यक्ष असू शकते, मात्र लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत आहे. माझ्या प्रिय भक्ता, मी पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश तू इतका वेळ देऊन ऐकला असशील तर मला कमेंटमध्ये सांग. हो बाळू मामा, मी तुमच्यासाठी माझा महत्त्वपूर्ण आणि किमतीचा वेळ दिलेलो आहे. भक्तांनो, देव म्हणतात, काळजी करू नका. काळजी केल्याने काही देखील प्राप्त होणार नाही. काळजी करण्यापेक्षा माझ्या शक्तींवर विश्वास ठेवा आणि तुमचे ध्येय गाठा. ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला स्वतःवरती आणि स्वतःच्या प्रत्यक्ष संयम आणि प्रयत्नांवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. इतरांवर विश्वास ठेवा अगर न ठेवा, मात्र देवांच्या दिव्य शक्तींवर आणि तुमच्या प्रत्यक्ष कामावर आणि तुमच्या स्वभावावर विश्वास ठेवा. कारण तुम्ही आयुष्यात आलेलो आहात हे तुम्ही उगाच नाही. देवांनी तुम्हाला काहीतरी कार्य
कार्य पूर्ण करण्यासाठी या जगात पाठवले आहे ते पूर्ण करा आणि मगच प्रत्यक्ष देवांच्या चरणी जावा. भक्तांनो, आजचा हा मामांचा देवी स्वरूपी संदेश पाहण्यासाठी तुम्ही जर तुमचा किमतीचा वेळ आज दिलेला असेल तर कमेंट करा, हो आम्ही हा संदेश ऐकण्यासाठी आमचा वेळ दिलेला आहे. मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, मी कोठेही गेलेलो नाही. मी माझ्या भक्तांच्या सोबतच असतो. की केव्हा केव्हा वाऱ्याच्या रूपात असतो, केव्हा केव्हा पक्ष्यांच्या रूपात असतो, केव्हा केव्हा प्रत्यक्ष वस्तूच्या रूपात असतो, तर केव्हा केव्हा व्यक्तींच्या रूपात असतो. मी कोठेही गेलो नाही. मी इथेच तुझ्या समोर आहे. त्यामुळे माझी शक्ती ओळख. मी सूक्ष्म रूपात आहे. तुला कधीही विसरणार नाही. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. भक्तांनो, जर तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर काळजी करू नका, कारण या जगात जगत असताना काळजी करणे व्यर्थ आहे. कारण जे काही घडणार आहे ते केव्हाही चुकणार नाही. त्यामुळे जे घडणार आहे ते घडणारच. मात्र काळजी कराल तर तुम्ही आयुष्यात जास्त संकटात पडाल. त्यामुळे काळजी करणं थांबवा आणि म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.